दोन गोष्टीमध्ये महसूलच्या प्रक्रियेमध्ये ही व्यवस्था तिथे ठप्प पडली, पण तरी खासदार थांबलेला पर्याय शोधला त्यांनी. काय पर्याय शोधला? कालच्या आचारसंहितेच्या आधी त्यांनी 2 टेंडर केले. एक म्हणजे जुन्याच रस्त्याला त्यांनी वाढवायचा प्रयत्न केला, तो वाढतोय, तुम्ही पाहताय तुमच्या डोळ्यांनी, आपण पाहताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही बायपासचा त्या दिवशीच आपण नारळ वाढवला, आपण सगळे मंडळी होतो, आणि दोन्ही बायपासची कामं आता चालू होत आहेत. म्हणजे नारंगाव आणि खेड आता चालू होणार. शिवाजी आढळराव पाटील प्रयत्नामध्ये कमी नाहीत, आणि आताची परिस्थिती तशी पाहायला गेली तर रहदारीची अंडर कंट्रोल मध्ये आलेली, पूर्वी पुण्याला जाणार नाही, आताच पुण्यात जाण्यामध्ये आता फरक पडलेला आहे. आता आम्ही 1 दिवसाआड पुण्याला जातोय, तुम्हाला माहिती आहे सर्वांना, तुम्ही फिरताय, आम्ही फिरतोय. पण हा आरोप कशासाठी? त्याचा आरोप निवडणुकीसाठी, हा आरोप खासदारांना बदनाम करण्यासाठी, आणि याची उत्तर तुम्ही द्यायला शिका. आणि म्हणून तुमच्या समोर हा पुन्हा नाशिकचा मुद्दा सुद्धा मी क्लिअर करतोय. मी आपल्याला सांगितलं, बैलगाडा सांगितलं, विमानतळ सांगितलं, नाशिक पुणे सांगितलं. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो रेल्वेच्या बाबतीतला विषय. ते म्हणतात की रेल्वे हे निवडणूक आल्यामुळे गाजर दाखवतात. माझं असं म्हणणं आहे की रेल्वेच्या बाबतीमध्ये इतक्या वर्ष सरकार, आघाडी सरकार काम करत आहे, परंतु रेल्वेच्या बाबतीतला ऑथॉरिटीचा मान्यतेचा कागद फक्त केवळ एकाच माणसाच्या कार्यामध्ये आला, ते म्हणजे आताच्या सरकारमध्ये शिवाजी आढळराव पाटलांनी त्या रेल्वेची मंजुरी आणून त्यांनी हिरवा कंदील दाखवला. हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, हे आपण सर्व लक्षात घ्या. ही वस्तुस्थिती आहे. आता त्याच्यामध्ये अडचणी सर्वे आपण कसं सहकार्य करतोय, सरकार आपल्याला काय मोबदला देतो आला ना वेगळा आहे. त्याच्यामुळे दाखवा आघाडी सरकारने की पुन्हा नाशिकच्या बाबतीमध्ये तुम्ही कधी त्याला ग्रीन सिग्नल दिला, तुम्ही त्याला कधी हेड पाडला, किंवा तुम्ही त्याला पुढे मान्यता दिली, असं आजपर्यंत कधी झालेलं नाही. हे झालंय ते आताच झालं, एनडीच्या काळात झालंय. आणि म्हणून रेल्वेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण आपला फोकस बोलताना ठेवला पाहिजे की बाबा नक्की रेल्वेच्या बाबतीतली भूमिका खासदार म्हणून त्यांनी किती पारित केलेली आहे.